थँक्यू व्हेरी मच IPL समालोचक कुणाल दाते सर आणि त्याचबरोबर व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांना आपण ऐकत होतात. मॅच नंबर 2 आपल्या सर्वांच्या भेटीला येत असताना पाहायला मिळते. KPC विक्रांत केनी प्रतिष्ठान टीमने टॉस जिंकून प्रथमतः हा फिल्डिंग स्वीकारली आणि प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळतो अधिराज एकविरा 11 या टीमला बॅटिंगसाठी पाचारण केले गेले. आपण पाहत आहेत स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025चा हा शानदार सोहळा. 21 वर्षाची ही परंपरा क्रिकेटची आपल्याला पाहायला मिळते. अतिशय नीटनेटका असं आयोजन, पारदर्शकता कशी असावी स्पर्धेची, अगदी सुंदर लाईव्ह टेलिकास्ट 70-70च्या माध्यमातून आपण पाहत आहेत. भारतातील टेनिस बॉल क्रिकेटची सर्वात लोकप्रिय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमच्या समोर कमेंट्री बॉक्समध्ये मनीजी पाटील वेलकम आहे आपलं सुद्धा या संध्याकाळच्या सत्रामध्ये. गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ. धन्यवाद प्रमोदजी. सुलतान बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटनं पहिल्याच बॉलवर उलटा मारला मंगेश वैती. माहुलचा वंडर बॉय खेचतोय पहिल्याच बॉलवर थर्ड मॅन क्लिअर करणारा मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. बॉलवर चौकार खेचून खातं खोलले. अतिशय चांगली माहिती आपल्याला पाहायला मिळते. आमचे गुणलेखक या ठिकाणी आपण पाहू शकतायत. अशोकजी पाटील स्वतःला स्ट्रेच केलं होतं, स्वतःला ॲडजस्टमेंट केलं आणि सुंदर स्विच हिटचा फटका स्वीट हिटमध्ये कन्वर्ट केला गेला. पहिल्या बॉलवर अशा प्रकारची सुरुवात करणं खरोखरच जिद्द असावी लागते आणि मंगेश वैती एक मोठं नाव आहे स्वतःच्या फलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर. अनेक गोलंदाजांना ज्यांनी घाम फोडला, चांगले युजेस फुटवर्क पाहायला मिळालं होतं. हलकेशा हाताने याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. टॅप केला जातोय. 1 रन मिळेल कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. मंगेश वैतीच्या बॅटमधून 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते अधिराज एकविरा 11 टीमची 5 या धावसंख्येवर. कटर्सचा सुलतान आहे सुलतान खान आणि त्याचमुळे यावेळेस तप्पाताने खेचला, गती कमी ठेवली, बॉल बायच्या दिशेने रोटेट केलं आणि ती तयारी होती मंगेशची की काही अंशी असाच बॉल माझ्यासाठी येईल. फुल टॉस बॉल ग्लान्स करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये धाव घेतली जाते. मंगेश वैती क्विक असतात खेळपट्टीवर आणि त्याला साथ निखिलची मिळते. निखिलला देखील गिरगावचा एक सुपरस्टार आहे. त्याचमुळे 2 मुंबईकर आपल्या संघाची सुरुवात देताना पाहायला मिळत आहेत. अधिराज एकविरा वडघरसाठी धावसंख्या बिनबाद 6. निखिल जाधवच्या बॅटमधून एकदा येत असताना आपण पाहत आहेत. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर होते. मंगेश वैतीने चौकाराने खातं ओपन केलं गेलं आणि त्यानंतर आपण पाहू शकता चांगली सुरुवात आतापर्यंत मिळते. हलकेशा हाताने मनगडाचा वापर करत असताना सॉफ्ट हँड बॉटम हँडचा वापर केला. 1 रन लेग बाईच्या स्वरूपात मिळत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 7 4 बॉलच्या समाप्तीनंतर. पहिला बॉल खेळताना थोडा अनऑर्थोडॉक्स होता मंगेश वैती, पण त्या बॉलवर त्याला 4 धावा मिळाल्या. पण त्यानंतर टेक्निकल स्ट्रोक्स जेव्हा ते खेळत आहेत थोडे संभ्रमात येतात, कारण सुलतान त्यांना तो स्कोप देत नाहीत मोठे स्ट्रोक खेळण्याचा. फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न केला, गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचा बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण त्याचा प्रतिकार पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची आम्ही. काऊ कॉर्नर क्लिअर येतोय. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. फटका खेळला होता. आपण पाहतोय स्लो मोशन मध्ये आपण पाहू शकाल जे श्रोते जोडले गेलेत. अतिशय चांगला फटका खेळला गेला. मनगडाचा चांगला वापर करत असताना बिटवीन द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, चौकार मिळाला. हलकेशा हाताने सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना समंजसपणाचं क्रिकेट आणि जबाबदारीचं क्रिकेट. सिंगल मिळते, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न अगदी सक्सेस ठरत असताना पाहायला मिळतोय. 1-1 रन क्रिकेटमधील श्वास आहे खेळाडूंचा आणि तेच दर्शवत असताना पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्तीवर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13. चांगली सुरुवात म्हणजे आपल्याला पाहायला मिळते. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते योग्य आपल्याला पाहायला मिळतं. अधिराज एकविरा 11 या टीमची स्थिती जर आपण पाहिली तर 13 वर जाऊन पोहोचली गेली. जमेची बाजू काय आहे? दोन्ही फलंदाज, दोन्ही बॅटर आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून खेळपट्टीचा आनंद घेत आहेत. प्रभूजी, महत्त्वाचं आहे मागच्या सामन्यात नेमकं काय घडलेलं आहे त्या गोष्टीचा आढावा तुमच्याकडे असायला पाहिजे आणि त्याचमुळे आता खेळपट्टी कशी खेळते
हा देखील अंदाज तुमच्याकडे असायला पाहिजे आणि तोच अंदाज बाळगताना दोन्ही फलंदाज जास्त हवेत खेळत नाहीयेत. एलिव्हेशन देताना देखील ते विचार करतात, गॅप शोधतायत आणि त्याचमुळे मंगेश वैदी नो डाऊट अबाउट इट हे तर उत्कृष्ट दर्जाचे पॉवर प्ले हिटर आहेत आणि त्याचमुळे त्याला निखिल जाधवची साथ मिळते आणि त्याचमुळे एक चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी या पहिल्या षटकात पाहायला मिळाली. सुलतान जे नेहमीच विकेट टेकर म्हणून ओळखले जातात पण ते मात्र निराश आहेत. त्यांचा विकेटचा रकाना रिकामी आहे पण त्यांनी खर्च केल्यात 12 धावा. सुरुवात चांगली म्हणावी लागेल आदिराज एकविरा वडघरची. बिनबाद 13. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर आता बॉलर येत आहेत ते म्हणजेच फरमान खान येत आहेत. बघा खूप गोलंदाज आहेत या क्रिकेट विश्वामध्ये. आपण स्क्रीनवर पाहतोय उदयजी मुंडे यांना स्क्रीनवर पाय दाखवलं जाते. तर फरमानने देखील कित्येक स्पर्धेमध्ये आपली प्रतिभा सिद्ध केलेली आहे आणि हे तर सर्वात मोठं व्यासपीठ आहे प्रमोदजी. या व्यासपीठावर जर तुम्ही चमकलात तर तुमची जाहिरात पूर्ण भारतभर होईल, तुमची जाहिरात पूर्ण विश्वभर होणार आहे. धीम्या गतीचा बॉल थोडासा दूर होता मंगेश पासून. सरळ बॅटचा वापर करताना मिडऑफच्या दिशेने हा स्ट्रोक खेळला. एक धाव मिळते, एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 14. पहिल्याच बॉलला यावेळेला मंगेश वैतीने सन्मान दिला गेला फरमान खानच्या गोलंदाजीवर. थोडेसे दूर खेळले गेले होते, सिंगल मिळाली, फॉरवर्ड डिफेन्स दाखवला. मंगेश वैतीकडे हे चौबाजूने खेळण्याची क्षमता, एक प्रतिभावंत खेळाडू कसा असावा, गोलंदाजीच्या समोर कसं खेळावं, कोणत्या बॉलवर कसं टार्गेट करावं, चॅलेंज स्वीकारावं. पावलांमध्ये थोडीशी बिघाड आणि पुन्हा एकदा मात्र डेड बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतो. 14 रन झालेले आहेत आतापर्यंत. अप्रतिम सुरेख पद्धतीने आपण पाहतायत. वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना 1 रन मिळेल. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. पहा दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. मनीजी आणि फरमानचा चांगले हे 2 बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. बॉलिंग अटॅक तुम्हाला तो परफेक्ट ठेवावाच लागेल कारण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 62 धावांचा पाठलाग करताना शेवटच्या बॉलपर्यंत सामना पोहोचला होता. त्याचमुळे आदिराज एकविरा वडगर संघ कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करण्यासाठी चांगले गोलंदाजीचे पर्याय वापरते. फरमानने देखील आता बॅकअप दिलेला आहे सुलतानला. ज्या सुलतानकडून इकॉनॉमिकल राहण्याची अपेक्षा होती ते 13 धावा खर्च करताना पाहायला मिळालेत आणि म्हणूनच या षटकाची सुरुवात थोडीशी चांगली राहिली आहे. गंभीर भूमिका तर नेहमीच मंगेश वैती घेत असतात पण या सामन्याचं या स्पर्धेचं महत्त्व ओळखताना ते सुद्धा योग्य त्या फटक्याची निवड करताना थोडीशी वाट पाहतायत. वाट पाहणं गरजेचं आहे. 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये प्रत्येक चेंडू काय सीमारेषेच्या बाहेर पाठवता येणार नाही. ऑकवर्ड बॉडी पोझिशन बाय मंगेश वैती. यावेळेस पूर्णपणे ऑफस्टम्पच्या क्रिस बॉक्सच्या पलीकडे पोहोचले होते, वाईड लाईनच्या जवळपास अलीकडे आले होते स्ट्रोक खेळताना आणि त्याचमुळे परफेक्शन आता फरमानचा पाहायला मिळतोय. डॉट बॉल थोडीशी शफल झाले होते. आपण पाहू शकता ज्या पद्धतीने अगोदर 4थ्या 5व्या स्टंपला आले होते आणि तिथून प्ले करण्याचा त्यांचा इरादा होता. जोखीम थोडीशी पत्करण्याचा प्रयत्न केला गेला. विकेटकीपरने जरूर अपील केली गेली परंतु अपीलला दाद मिळाली नाही. डॉट बॉल येत असताना फरमान काय बॉलिंग केले आतापर्यंत. अचूक टप्प्यावर भेदक मारे. स्लो वरवन चेंडू होता. ऑन साईडला जरूर खेळले गेले. सिंगल तर मिळेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतील. बुद्धिमत्तेचं क्रिकेट दाखवत असताना प्रत्येक बॉलला ते रीड करतायत आणि त्यानुसार खेळत असताना मंगेश वैती आणि एका साईडला निखिल जाधवला आपण पाहू शकाल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन्स. गती परिवर्तन महत्त्वाचं आहेच आणि फरमान ते योग्य त्या पद्धतीने हाताळतोय. सोपं नसतं जेव्हा समोर अटॅकिंग बॅटर्स आहेत जे उत्तम स्ट्रायकर म्हणून ओळखले जातात त्यांना धीम्या गतीचे चेंडू देणं आणि जर टप्पा चुकला तर मग मार खाणं. त्याचमुळे फरमान देखील या जोखमीला पत्करतोय आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळतोय. फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय पण 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये. डीप मिड विकेटला प्रयत्न कमी पडले. 1 बाउन्स घेऊन बॉल सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. मिसफिल्डचा फायदा मिळाला बॅटर मंगेश वैतीला आणि सरळ चेंडू निघून जातोय डीप मिड विकेटला. थोडंसं ढिसाळ क्षेत्ररक्षण झालं होतं, परफेक्ट कॉलिंग नव्हतं आणि त्यामुळे गॅपमध्ये चेंडू सरळ निघून जातोय 4 धावांकरता.
ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर करत असताना पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा मिळतील. काय बॅटिंग आतापर्यंत केली गेले. सेन्सेशनल क्रिकेट कसं खेळावं हे दोन्ही बॅटर जाणतायत. 23 रन झालेले आहेत. 23ला आतापर्यंत कोणताही गडी बाद झालेला नाहीये. ही जमेची बाजू आणि हा डगआउट आपण पाहू शकाल. टाळ्यांचा कडकडाट होत असताना, कारण कोणताही फलंदाज बाद झालेला नाहीये. त्यामुळे मात्र चांगली सुरुवात सुद्धा मिळाली मंगेश वैती आणि निखिल जाधवच्या माध्यमातून. आतापर्यंत मंगेश वैतीचा विचार केला तर 8 बॉलमध्ये 14 रन्स त्याच्या बॅटमधून आले. 4 बॉलमध्ये 8 निखिल जाधव, म्हणजे दोन्ही फलंदाज सेट झालेत आणि खेळपट्टीचा परिपूर्ण ठाण मांडून खेळपट्टीचा खरपूस समाचार गोलंदाजाचा घेत असताना पाहायला मिळत आहे. सिंगल डबलला सुद्धा तेवढंच महत्त्व दिलंय दोन्ही बॅटरने. एकदम सेन्सिबल आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटचा आपण उल्लेख केला, योग्य उल्लेख आपण केलाय. कारण एकही षटकार नाही आहे. त्यांना माहिती आहे की रिस्क घेऊन फायदा नाही आहे. त्याचमुळे अजूनही आपल्याकडे वेळ आहे. 4 षटकांचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेमध्ये त्यांनी चांगलाच खेळ सादर केला. 11.50च्या गतीने त्यांचा धावफलक सजलेला आहे. विक्रोलियन्स या संघाकडून हे दोन्ही फलंदाज नेहमी खेळत असतात अमोल म्हात्रे यांच्या नेतृत्वाअंतर्गत. आणि त्याचमुळे आता हे खेळत आहेत आदिराज एकविरा वडघर या संघामध्ये. आणि चांगली सुरुवात या दोन्ही फलंदाजांच्या वतीनं मिळते आणि दोघांनी आपली जागा पक्की केलेली आहे. ज्या एंडला खेळतात त्या एंडला आपला बेस्ट परफॉर्मन्स आतापर्यंत ते देत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज येत आहेत प्रसन्न पाटील. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. हलक्या त्याने बॉल प्लेस केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत पुरेसा कालावधी आहे 2 धावा पूर्ण करण्याचा. कुठल्या चेंडूला तोडायचंय, कुठल्या चेंडूला सोडायचंय दोन्ही फलंदाजांना माहिती आहे. धीम्या गतीने खेळून सुद्धा 2 धावा कंप्लीट केल्यात निखिल जाधव आणि मंगेश वैतीने. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. स्मार्ट क्रिकेट मी तर म्हणेन दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. विकेटच्या शोधामध्ये आहेत प्रसन्न पाटील. तिसऱ्या षटकासाठी त्याला इन्व्हाइट केले गेले. पहिलाच बॉल थोडासा ऑफस्टमच्या बाहेर टाकला होता. इथून सन्मान दिला जातो, सन्मान दिला जातो. गुड बॉलिंग, खूप चांगली थिंकिंग सहित गोलंदाजी करताना एकाग्रता, लयबद्धता. त्यानंतर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय अचूक टप्प्यावर भेदक मारा. ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती प्रसन्न पाटीलची सूप पाहायला मिळते. गुड डिलिव्हरी. प्रसन्न पाटील कटरसाठीच ओळखला जातो आणि म्हणूनच सुलतान थांबलाय आणि सुलतानने प्रसन्नला प्रमोट केलेलं आहे. आणि त्याचमुळे जे क्रमबदल आहेत ते खूप महत्त्वाचे असतात. प्रत्येक वेळी त्याच क्रमावर तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. जर तुमच्या संघामध्ये त्या क्रमावर जाणारा दुसरा गोलंदाज आहे तर त्याची वर्णी नक्कीच लागते. आणि म्हणूनच प्रसन्न तिसऱ्या षटकासाठी येतोय. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेटचा पोचला होता बॉल पण कॅच कंप्लीट झाला नाहीये. एक सिंगल तर पूर्ण झालेली आहे. पूर्णपणे क्षेत्ररक्षक पोहोचूनही ती तयारी नव्हती झेल टिपण्याची. त्याचमुळे एक मोका मिळाला होता गोलंदाजाच्या खात्यात विकेट जाण्याचा, तो मोका गमावलाय. नक्कीच निखिल जाधव सारख्या फलंदाजाचा ह्या वेळेला झेल सोडणं म्हणजे येणाऱ्या चेंडूंवर थोडंफार दडपण असेल आणि तो दडपण आता मात्र ह्या वेळेला जरूर बाजूला सारून चांगली बॅटिंग करेल का निखिल जाधव. एका साईडला कॅच करू शकले नाहीत. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं असेल. 26 झालेले आहेत आतापर्यंत 3 बॉलच्या समाप्तीनंतर. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हरी शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. काय फटका खेळलाय माहेवन, युअर पर्सनल पॅराडाईज षटकार. गुड शॉट. डीजे हंश आणि आपण पाहतोय आमचे चीअर बॉयज ड्रीम मेकर्स अकॅडमी डोंबिवलीचे श्याम पाटील यांची टीम त्या ठिकाणी चीअरअप करते. प्रत्येक खेळाडूला प्रेक्षकांना देखील तो आनंद देतोय. तर षटकार आलेला योग्य त्या वेळी आलेला आहे. आणि पाहूया आता मंगेश वैती यांनी एरियल स्ट्रोकची निवड केलेली आहे. धावसंख्या पोहोचते बिनबाद 32 वर. चांगली पार्टनरशिप या 2 फलंदाजांची पहिल्या विकेटसाठी. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पण बॅटची आउटसाइड एज, बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल. थ्रो येते बॅटिंग एंडला. मंगेशचा वेग बघा, भाग मिल्का भाग, वेगाने ते पळत आहेत आणि हा वेग भन्नाट आहे. एका धावपटूला सुद्धा लाजवतील इतक्या वेगानं ती धाव घेतली गेली. पण त्या ठिकाणी पाहूया 1 शॉट आहे की नाही त्याची शहानिशा करणार आहोत. बॉलिंग एंडला बॅट ड्रॅग केले की नाही त्याची शहानिशा आपण 70 स्पोर्ट्सच्या टेक्निकल रूम मध्ये करतोय. आणि रनआउट सुद्धा बॅटिंगला रनआउट देखील चेक करायचंय आणि शॉर्ट रन सुद्धा आपण चेक करणार आहोत 70 स्पोर्ट्सच्या वॉर रूम मध्ये. चित्याच्या चपळाईने जरूर धावले होते. उस्मान पटेल त्या ठिकाणी पुढे सरसावलंय. ॲक्युरेट आणि ॲक्युरेसी फेकी करत असताना पाहायला मिळाले. परंतु इथे रन शॉट आहे की नाही हे चेक केलं जाईल. त्यानंतर स्ट्रायकर एंडला आपण पाहत आहेत
तिथे विकेट मिळेल की नाही रनआउटच्या स्वरूपात हे सुद्धा चेक केलं जाईल. अतिशय सुंदर लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतायत. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी होऊ लागली प्रत्येक प्रेक्षक गॅलरीमध्ये. गर्दी का होऊ लागली त्याचं देखील कारण आहे, कारण आता ग्रामीण फॉर्मॅटचा उपांत्य फेरीचा एक सामना खेळला जाणार आहे. तो असेल उंबारली वर्सेस आगासन. हा सामना तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. काल जशी मजा प्रेक्षकांनी लुटली होती सुनारपाडा आणि एका बाजूला आपण संघ पाहिला होता तो म्हणजेच निळजे, प्रेक्षकांनी अक्षरशः आनंद लुटला. खरंच प्रेक्षकांची ती लईलूट आपण पाहिली, प्रेक्षकांचा जनसागर आपण पाहिला आणि ग्रामीण क्रिकेटला किती महत्त्व दिलं जातं या स्पर्धेमध्ये, या परिसरामध्ये त्याचं प्रमाण मिळालं. आत्ताच आपल्यामध्ये सन्माननीय सुदर्शन पाटील साहेब यांचं आगमन झालं आहे आणि त्यांचं आयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. 2 रन कंप्लीट आहेत आणि फलंदाज सेफ आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट हे आपण पाहू शकताय एलईडी स्क्रीनवर. कशा पद्धतीने बॅट या वेळेला स्लाइड केली गेली होती आणि सुरेख पद्धतीने चित्याच्या चपळाईने धावले. अजित मोहिते त्या ठिकाणी स्टंप्सला जरो MSD ची आठवण करून देणारा हा थ्रो आपण पाहू शकलात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, 34 वर जाऊन पोहोचले गेले. शेवटचा बॉल आहे प्रसन्न पाटीलचा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, एक षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता काय आहे, टॅलेंट काय आहे हे दाखवत असताना प्रसन्न आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म गोल्डन इरा, एका साईडला फोरआर्मचा चांगला वापर करणारा खेळाडू म्हणजेच मंगेश वैतीला आपण पाहतायत. अप्रतिम सरप्राईज करून जाणारा हा चेंडू. ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला ठेवलं. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा इरादा होता, परंतु सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये विसावला. शेवटचा बॉल डॉट आणि आतापर्यंत 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 34 वर. बहुत बहुत धन्यवाद आपका. दोस्तों इस वक्त मेरे साथ शशिकांत कदम रणजी ट्रॉफी प्लेयर बैठे हुए हैं. टेनिस क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट के बहुत बड़े माहिर खिलाड़ी है. शशि भाई, कई बार ऐसा होता है प्लेयर्स के दिमाग में रहता है कि विद द विंड करनी चाहिए. विद द विंड और अगेंस्ट द विंड, जब भी अगेंस्ट द विंड रहता है तभी बैट्समैन ने ज़्यादा सिक्स मारने का चांस नहीं लेना मांगता है. सिंगल डबल से अपना ओवर रोटेट करना चाहिए. और जो एंड से सिक्स बॉलर चॉइस करके, अगर जो एंड से अपना समझो राइटी बैटिंग कर रहा है, हवा उस तरफ से चल रहा है, तो उस तरफ राइटी ने स्ट्राइक लेके जितना रन वो साइड से मार सकता है उतना टीम के लिए अच्छा रहता है. इस वक्त जो आपका स्कोर है, कोई विकेट नहीं गिरा है, बहुत अच्छा स्टार्ट मंगेश ने दिया है, तो कोई पर्टिकुलर स्कोर आपके दिमाग में? 65 to 70 प्लस हम लोग को स्कोर चाहिए विकेट पे, क्योंकि बॉलर्स भी अच्छे हैं, तो उन लोगों को सेव करने के लिए थोड़ा 60-75 वगैरह तक रन अच्छे रहेंगे विकेट. एक आखिरी सवाल, ये जो ड्रिंक्स कार है एक विंटेज कार है, मतलब कई बार ऐसी कार हम विंटेज कार रैली में देखते हैं, तो आपको लग रहा है कि इस तरह का जो अट्रैक्शन है टूर्नामेंट का, एक USP है कि भाई एक विंटेज कार आएगी, उसमें पानी आएगा, पिएंगे, थोड़ा फ्रेश हो जाते हैं, इसको किस तरह से आप देखते हैं? ये कार देख के हमें आउट ऑफ इंडिया गया ऐसा लगता है, क्योंकि ये कार ज़्यादा आउट ऑफ इंडिया ही ज़्यादा दिखते हैं. तो ऐसा ये टूर्नामेंट में जो कार है सब जगह दिखेगा तो और अच्छा लगेगा. खूब खूब धन्यवाद आपका. आइए दोस्तों, लिए चलते हैं आपको एक बार फिर से कॉम्बॉक्स में आगे का आंखों देखा हाल सुनने के लिए. मनीष पाटिल और प्रमोद शेडगे, धन्यवाद. आंतरराष्ट्रीय अनुभव आहे. खरं तर ती कसर सोडतच नाही आहेत जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई, तसे सन्माननीय विनोददा पाटील. कारण द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, नाही तर द्यायचंच नाही. आणि त्याचमुळे प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन संकल्पना घेऊन आपण पाहतो स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, आणि पहिल्यांदाच 20 पर्वानंतर आपण साहसाचा महासंग्राम दिवस रात्र प्रकारात पाहतोय. डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहतायत आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. ऑल इज वेल आणि क्रिकेटचं हे फेस्टिवल आपल्याला पाहायला मिळतं, अनुभवायला मिळतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचले गेले. अधिराज एकविरा 11 वडगर या टीमची. स्कोर तर तसं पाहायला गेलं मनीजी तर एक परफेक्ट स्कोर पाहायला मिळतोय. 11च्या सरासरीने खेळतायत, 11.33च्या, तर एक डेफिनेटली एक चांगला स्कोर आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतोय. प्रमोदजी, 3 षटकांच्या ब्रेक नंतर स्ट्रॅटेजी बदलली जाते आणि ते बदल आपण पाहिलेले आहेत कित्येक सामन्यांमध्ये. सुरुवात 4थ्या षटकाची तर व्हाईट बॉलने फरमान करतोय. फरमानला स्पेल कंटिन्यू करण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे, पण त्याच्या या षटकाची सुरुवात होते व्हाईट बॉलनं. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच बिनबाद 35. थोडं उसळी घेणारा हा चेंडू आपण पाहू शकतायत. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली.
परंतु व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर होता आणि त्यामुळे शक्य झालं पंचांना डिसिजन देण्यासाठी. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 35. चेंज ऑफ पेस जरूर पाहायला मिळतोय. पंच वळत आहेत हळूहळू. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना लगातार 2 बॉलवर 2 वाईड आले. एक्स्ट्रा धाव खर्च केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36 वर जाऊन पोहोचली गेली. जमेची बाजू अशी आहे की अजूनपर्यंत 2 बॅटर चांगल्या पद्धतीने खेळी करत असताना पाहायला मिळत आहेत. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत. षटकार चौकारांची भाषा बोलतायत. परफेक्ट क्रिकेट पाहायला मिळतं. आणि अजूनही सर्व बाकी फलंदाज आराम करतायत आणि दोघांनी जबाबदारी तर उचललेलीच आहे. खेळ चांगला करतायत. फुलटॉस, स्ट्रेट हिट, क्षेत्ररक्षक आहेत अगदी स्ट्रेट लॉंग ऑफला. ही फील्ड पोझिशन देखील आता तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळते, कारण सातत्याने व्ही मध्ये जेव्हा फटके येतात अशा वेळेला ती फील्ड पोझिशन असणं आता अनिवार्य होऊन बसले. त्याचमुळे धावा वाचवल्या जातात. एक धाव मिळते. धावसंख्या 37. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून निखिल जाधवच्या बॅटमधून 1 रन. जसा चेंडू येतो तशी मात्र खेळण्याची शैली अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून विकेटच्या शोधामध्ये आहेत. आतापर्यंत फरमान, विकेट आणि डॉट बॉल खूप मायने राखणार आहे. आतापर्यंत तरी जोडी ही डोकेदुखी ठरली गेली प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात. फरमान कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. लॉंग ऑफ थोडासा आतमध्ये घेतला गेलाय. सर्कलमध्ये आपण पाहू शकाल. फील्ड जबरदस्त सजवले गेले. ऑन साईडला काय बॉर्डरमॅनचा चांगला वापर करत असताना सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराकरिता माय हेवन युअर पर्सनल पॅराडाइज, सिक्सर. अल्लाह, हे तर निमंत्रण होतं मंगेश वैतीसाठी बघा. आणि स्ट्रोक खेळल्यानंतर किती रिलॅक्स पोझिशन मध्ये ते दिसतंय. त्यांना माहिती आहे की आता हा बॉल तुम्हाला बाहेरून जाऊन आणावाच लागणार आहे. इतक्या वेगानं विथ विंड डिरेक्शन खेळलंय, त्याचमुळे ते रिलॅक्स होते. आणि म्हणूनच फरमानला समजावण्यासाठी आता इतर त्याचे साथीदार पोहोचलेले आहेत, कारण या अगोदर षटक फरमानने इकॉनॉमिकल हाताळलं होतं. अपेक्षा होती की या षटकात सुद्धा तशीच त्याची कामगिरी पाहायला मिळेल. विकेटचा शोध ते घेतील, पण त्या विरोधात घडते. धावसंख्या आता वेग पकडते. मंगेश बघता बघता 28 वर पोहोचलेले आहेत. आणि आता निखिलची साथ त्यांना 12 धावांची मध्ये धावसंख्या. आदिराज एकविरा 11ची 43. आणि ऑन साइडला पुल करताना बॉलला गुल केलाय. मंगेश जेव्हा चालायला लागतो, भले भले गोलंदाज चालायला लागतात. बॉल जातो स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मा हेवन युअर पर्सनल पॅराडाइज, षटकार. मंगेश वैती इज ऑन अ फायर. काय सुपर बॅटिंग करत असताना पुलचा फटका पहा. आपण पाहू शकता 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. ब्युटिफुल टायमिंग. टायमिंगचा बेताज आहे, कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम, तर तुमच्या धावा या बॅटमधून अगणित. आणि तेच करत असताना मंगेश वैते आतापर्यंत 34 वर खेळ करतोय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. यस, फरमानचा हा वाईट बॉल. आतापर्यंत जर आपण विचार केला तर या षटकामध्ये 3 वाईट बॉल फेकलेत फरमानने. थोडीसे लेंथ ऑन लाईन परिपूर्ण विस्कळीत झाले आणि त्याचा फायदा आतापर्यंत आपण पाहत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 50 रन. 50 ऑफ 40. अधिराज एकविरा वडघर. खरं तर विक्रांत प्रणय प्रतिष्ठान या संघासाठी ही स्पर्धा खूप महत्त्वाची आहे. अजित यांची देखील ही स्पर्धा खूप चांगली राहिलेली आहे. मागच्या कित्येक पर्वांचा आढावा घेतला तर आपण स्वर्गीय रतनबुवा पाटील यांचा कटआउट आपण पाहतोय. सन्माननीय रमेशदादा पाटील यांचा कटआउट. ऑफस्टमच्या बाहेरचा वाईड यॉर्कर. यावेळेस अटेम्प्ट घेतला जात होता, पण तो अटेम्प्ट अनसक्सेसफुल. डॉट बॉल. ही तर वापसी आवश्यक आहे फरमानची, जी योग्य वेळी होते. निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने हा वाईट यॉर्कर हाताळला गेला आणि खेळायचा प्रयत्न जरूर केला गेला होता मंगेश वैतीने, सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. एक चांगली पार्टनरशिप रचली गेली. 50 धावांची भागीदारी. गुड बॅटिंग. दोन्ही बॅटरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सरळ ह्या वेळेला खेळले गेलेत. लॉंग ऑन क्लिअर करणारा हा धमाकेदार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. माय हेवन युअर पर्सनल पॅराडाइज, षटकार. मंगेश वैतीच्या बॅटमधून 6.
मिळत आहेत आणि फुलटॉस एकही वाया घालवत नाहीये मंगेशचा तो क्लासिक खेळ. आणि बघा त्याचा अप्रोच, त्याचा इंटेंट, त्याचा आत्मविश्वास, त्याची नजर आणि त्याचा कॉन्फिडन्स तर नेहमीच वरच्या स्तराचा राहिलेला आहे. आणि आता वरच्या स्तराचा अ श्रेणीचा खेळ अधिराज एकविरा वडघर या संघासाठी मंगेश खेळतोय. तो पोहोचलाय 15 चेंडू 40 वर. निखिलची साथ 12 धावांची, नाबाद 56. आतापर्यंत चौथ्या षटकातला शेवटचा एक बॉल बाकी. आणि पाहूया या शेवटच्या बॉलवर नक्की काय. पण पाहूया आता सुलतान देखील आता आपला गनिमी कावा वापरेल का. आपल्या संघाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि अशा वेळेला आपल्या खेळून देखील तोच 100% एफर्टचा खेळ द्यावा लागेल. आणि पाहूया तो खेळ आता पाहायला मिळेल का. केपीसी विक्रांत केणे प्रतिष्ठान या संघाकडून फरमानचा या षटकातला शेवटचा बॉल स्ट्रायकर एंडला. मंगेश लेन बॉल होता, ड्राईव्ह केला हलका हाताने एक्स्ट्रा कव्हरला. कॅल्क्युलेटिव्ह आहे मंगेश वैती, मारू शकले असते पण यानंतर अजूनही 2 षटकं बाकी, त्याचमुळे त्यांनी वाट पाहणंच पसंत केलं. 4 षटकाचा खेळ संपला. आदिराज एकविरा 11 संघ पोहोचतोय बिनबाद 57. काय संयमाने खेळ केला गेलाय. मंगेश वैती ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, लयबद्ध झालाय परिपूर्णता, प्रत्येक बॉलवर कशा पद्धतीने खेळायचं हे जाणतोय. आणि एक बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळत असताना आपण पाहू शकाल दोन्ही बॅटर चर्चा करत असताना आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन. निखिल जाधव, मंगेश वैतीचा विचार केला तर 16 बॉलमध्ये 41 रन्स आतापर्यंत त्याच्या बॅटमधून संयमाने आलेले आहेत. आणि निखिल जाधव त्याला सुरेख साथ देत असताना पाहायला मिळतो. एक पार्टनर कसा असावा क्रिकेटच्या खेळामध्ये, तो आत्मविश्वासासहित खेळ करत असताना पाहायला मिळतात. 57 रन झालेले आहेत. म्हणतात ना, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा तुम्हाला संघामध्ये कायम ठेवावा लागतो. तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण, तर मंगेश वैतीला आपण पाहताय. चौबाजूने खेळण्याची क्षमता, प्रतिभावंत खेळाडू. म्हणतात ना, पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे आणि त्याच पद्धतीने संयमाने बॅटिंग केले गेले. आतापर्यंत मनी जे आपण पाहिलं 57 धावा झालेत, कोणताही गडी बाद झालेला नाहीये. ही जमेची बाजू आणि दोन्ही फलंदाजांच्या प्रेमात ही खेपट्टी पडलेली आहे. धावा येत आहेत आणि धावा येण्यासाठी ती मेहनत सुद्धा फलंदाज घेत आहेत. पण काही फुलटॉस बॉल जे गोलंदाजांचे मिळाले आहेत त्यावर कुठेतरी काम करावं लागणार आहे विक्रांत केणे प्रतिष्ठान या संघाला. पण अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि पाहूया त्या 2 षटकांवर ती वापसी मिळते का पाहायला. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत 5व्या षटकासाठी. मयूर वाघमारे यांना राखून ठेवलं होतं स्लॉग ओव्हरसाठी. आता पाहूया मयूर वाघमारे तो खेळ देतील का आपल्या संघासाठी. अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळतोय. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता मंगेश वैतीने, परंतु त्याच वेगाने चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. देवद एक्सप्रेस आणि याच वर्षी रायगड प्रीमियर लीग मध्ये मालिकावीरची कार सुद्धा मयूरच्या नावावर आहे आणि त्याचमुळे उत्कृष्ट गोलंदाजीच्या यादीमध्ये वरच्या स्थानावर राहणारे गोलंदाज मयूर आता 5व्या षटकाची सुरुवात डॉट बॉलने करतात. जी आवश्यकता होते केपीसी विक्रांत केणे प्रतिष्ठानची ती आवश्यकता होत आहे. पण ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मयूरला आणलं आणि मयूर विकेट घेऊन येतोय. धक्का पहिला बसतोय, येतोय तो म्हणजेच योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. यावेळेला प्रॉपरली पाहायला मिळालं नाही आणि त्यामुळे थोडासा हताश आणि निराश हतबल होत असताना एक चांगल्या खेळीचा अंत, टाळ्यांचा कडकडाट होत असताना डगआउटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. मंगेश वैतीने स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना दिली. अप्रतिम सुपर बॅटिंग. मयूर वाघमारे आला, विकेट मिळाली. विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे त्याने दर्शवून दाखवून दिलं गेलं. 5व्या षटकातील दुसऱ्या बॉलवर मात्र आपण पाहू शकतायत विकेट मिळते. 57 वर पहिला धक्का बसतोय अधिराज एकविरा 11 वडघर या टीमला. आता आपण पाहू शकाल मयूर वाघमारे कमबॅक करत असताना सुपर बॉलिंग. ज्या पद्धतीने गेल्या मॅचमध्ये प्रथमेश पवार नानाने त्याच दिशेने फटका खेळला होता हवेच्या अगेन्स्ट आणि तिथे अनसक्सेस ठरले होते. त्याच पद्धतीने मंगेश वैती हवेच्या अगेन्स्ट खेळले गेले होते.
थोडीशी जोखीम पत्कारली होती, नो डाऊट अबाउट इट, परंतु तिथे मयूर वाघमारेला विकेट मिळाली, चांगला झेल कन्वर्ट झाला आणि पहिला धक्का भरपूर वेळेनंतर आपण पाहू शकता 57 वर पहिला धक्का बसतोय. मयूर वाघमारे विकेट टेकर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना चांगला बॉल ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला यावेळेला वळण घेणारा चेंडू आपण पाहू शकतात, बाहेर निघणारा डॉट बॉल, परंतु इथे आपण पाहतायत ओ स्टेपिंग. आपण चेक करूया, डिसिजन पेंडिंग, पंचांनी कॉल दिलाय थर्ड अंपायरला. चला ओव्हर स्टेप झालेत का आपण चेक करणार आहोत 70 स्पोर्ट्सच्या कंट्रोल रूम मध्ये. आता पंच पुन्हा एकदा दक्ष होतील, वेगवेगळ्या अँगल्सने ती घटना पाहतील. आधुनिक क्रिकेट त्याचमुळे थोडं तरी प्रकाश झोतात येते, सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. रिप्लेसच्या माध्यमातून आपण ती गोष्ट पुन्हा एकदा स्लो मोशनमध्ये पाहू शकतोय आणि त्याचमुळे थोडंसं सोपं झालेलं आहे क्रिकेट, वादाची अपेक्षा खूप कमी. नक्कीच व्यासपीठावर सुद्धा आपण पाहताय त्यानंतर पाटील साहेब एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. मागचा आनंद घेत असताना बारीक सारीक गोष्टी या आयोजकांनी पूर्णपणे पारदर्शकता दाखवली गेले, कारण मनीचे आयोजन म्हणणं सोपी गोष्ट आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बघा फर्स्ट कॉन्टॅक्ट योग्य राहिला, त्याचमुळे ती फेअर डिलिव्हरी असंच कुठेतरी पंचांनी दर्शवलेलं आहे. जो रूल्स आहे तो रूल तेच सांगतोय. दरम्यान डॉट बॉल मयूरने चांगली सुरुवात या षटकाची केलेली आहे. एकही धाव या षटकात आतापर्यंत त्यांनी खर्च केली नाही आहे, त्याचमुळे त्याचा पर्याय जो वापरलाय तो योग्य तो ठरलेला आहे. कारण अजूनही सुलतानचं एक षटक, फरमानची 2 षटकं आपण पाहिली, प्रसन्न पाटीलचं 1 षटक आणि त्या मयूर वाघमारेचं 1 षटक आपण पाहतोय. मयूर तयार, बॅक टू द बॉलर, ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनचे बॉलवर पोहोचतील, एक सिंगल कंप्लीट होते. स्ट्राईकवर आता निखिल थांबतोय, कारण आता निखिलने पहिल्या सेकंदापासून या खेळपट्टीवर ठाण मांडलेला आहे, त्याचमुळे त्याचं स्ट्राईकवर राहणं गरजेचं असंच कदाचित शशिकांत यांना वाटत असेल. 1 धाव मिळते, या षटकातली पहिली धावसंख्या 58, 1 गडी बाद. काय गोलंदाजी केले, परिपूर्णता जकडून ठेवल्या गेले, मोठी संधी देत नाही आहेत, हात खोलण्याची संधी पुरेपूर देत नाही आहेत. मयूर वाघमारे यासाठीच ओळखला जातो, अनेक स्पर्धा आपल्या नावावर करत असताना पाहायला मिळतो. प्रतिम ऑफ साईडला असो, एक ड्राईव्ह खेळत असताना एक रन तर जरूर मिळेल, एक्स्ट्रा कव्हर मधून फेक येईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. निखिल जाधव आणि एका साईडला आपण पाहताय शशिकांत कदम, एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आपल्याला पाहायला मिळतो. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अनुभवाने समृद्ध असलेले खेळाडू शशिकांत कदम आपण पाहू शकतायत. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर, हार्ड हिटर बॅटर आणि तीच भूमिका घ्यायची आहे. खरं तर या षटकात धावांचा दुष्काळ पडलेला आहे, फक्त 2 धावा मिळालेल्या आहेत अधिराज एकविरा 11 या संघाला. शशिकांत स्ट्रायकर एंडला आहेत, रणजी क्रिकेट देखील त्यांनी खेळलेला आहे. उत्कृष्ट टेनिस बॉल क्रिकेटच्या बाबतीत देखील त्यांचा तो फलंदाजीचा खेळ आपण पाहिलाय आणि त्याचमुळे वाघमारेला तारे दाखवण्याचा उद्देश होता, पण बॉल जातोय वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषा पार, 1 बाउन्स घेत सीमारेषा पार चौकार मिळतोय. येतोय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस, 4 धावा. खेळला यावेळेला बॅकलिपचा जरूर उपयोग केला गेला. मिडल ऑफ द बॅटने टेक्निकल साऊंड कसा असावा, गोड आवाजात गोड चौकार येत असताना शशिकांत कदमच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवर मयूर वाघमारेच्या अगेन्स्ट यावेळेला चौकार आला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 63ला 5 षटकांच्या समाप्ती अखेर. अधिराज एकविरा 11 वडगर टीम आतापर्यंत आपण पाहू शकतायत. पहिल्या 5 षटकांचा आढावा घेत आपण पाहिलं 4 षटकांचा धावा येत होत्या परिपूर्णता, परंतु मयूर वाघमारे आला आणि ते धावांचं वादळ होतं ते थांबवलं गेलं, कारण मंगेश वैती बाद झाल्यानंतर आपण पाहता सिच्युएशन थोडीशी डाऊन होती, परंतु शशिकांत कदम एक चौकार ठोकून तो परिपूर्ण दबाव आहे तो परिपूर्ण आपल्याला पाहायला मिळाला, प्रतिस्पर्धी संघावर टाकण्यात आला. आता कुठल्या गोलंदाजाला वापरलं जाईल हा देखील एक प्रश्न आहे आणि पाहूया त्या प्रश्नाचं उत्तर तर मिळते. आणि सुलतान ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं, शेवटचं षटक हाताळण्यासाठी सुलतानलाच निवडलं जाते. पहिलं षटक आपण पाहिलं सुलतानचं होतं 13चं, फरमानचं दुसरं षटक 10चं, प्रसन्नचं तिसरं षटक 11चं, चौथं षटक फरमानचं 23चं, 5वं षटक मयूरचं 6चं. त्याचमुळे आता 4थ्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडला आणि त्याला रोखण्यासाठी मयूर वाघमारेचा पर्याय योग्य ठरला आणि शेवटच्या षटकावर सुलतान आपल्या संघासाठी कामगिरी कशी निभावतोय ते देखील पाहणं तितकंच रंजक ठरेल. पण एका बाजूला निखिलने चांगला कॉन्फिडन्स गेन केलेला आहे आणि त्यांनी 8 चेंडूंमध्ये 13 धावा बनवलेल्या आहेत आणि त्याचमुळे स्ट्राईक रेट आता वाढवण्याची गरज आहे. शेवटचे 6 बॉल्स बाकी आणि पाहूया त्यांना शशिकांतची साथ कशी मिळते. चेंडूची चाचपणी केली जाते,
सुलतानला आपण पाहतायत ऑन स्क्रीनवर ज्या पद्धतीने विचार विनिमय करून गोलंदाजी करत असताना सातत्याने आपण पाहतायत टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अनेक दौरे करत असतात एक खेळाडू, त्यांचे कष्ट, त्यांची मेहनत ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंचा विचार केला जातो आणि त्यामध्ये एक स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटची लोकप्रिय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ज्या स्पर्धेचं नाव आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. अतिशय चांगलं आयोजन, नियोजन, पारदर्शकता. काहीतरी चर्चा होत असताना सुलतान आणि अजित मोहिते यांच्यामध्ये आपण पाहू शकाल. 2 वेळा आपण पाहिला मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरलेला खेळाडू, एक सेन्सिबल क्रिकेटर आणि डिसिप्लिन हे प्रत्येक खेळाडूच्या अंगी असावं. क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम. संघाची धावसंख्या 63 ला 1. फुलटॉस बॉल होता, शरीरापासून दूर खेळले होते आणि पंच यावेळेला सागर मोरे सर दर्शवतात यस व्हाईट बॉलचा इशारा आणि रिव्ह्यू घेतला गेला. गोलंदाजी करणाऱ्या संघाने अजित मोहिते यांनी सांगितलं की आम्हाला DRS हवाय आणि या आपण चेक करूया. शेवटचं षटक आहे आणि तो राखून तरी उपयोग काय होणार नाही आणि त्याचमुळे तो वापरला जातो. अजित मोहिते यांच्याकडून लगेच कॉल दिला गेलेला आहे. त्याचमुळे आता थोडी चर्चा होते 2 फलंदाजांच्या दरम्यान की 75च्या पलीकडे जाण्यासाठी नेमकं काय करावं लागेल आणि एका बाजूला आपण पाहतोय तर गोलंदाज देखील चर्चा करतायत की 70च्या आतमध्ये रोखण्यासाठी नेमकं काय करावं लागेल. प्रत्येक संघ आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेण्यासाठी ते प्रयत्न करत असतो, पण तुमची मेहनतच त्या प्रयत्नांना यशस्वी करू शकत असते. आणि पाहूया आता पंचांचा निर्णय नेमका येतोय काय. पण आता आपण शेवटच्या टप्प्यावर आहोत, पण एक चांगली लढत प्रेक्षकांना मागच्या सामन्यासारखी पाहायला मिळेल यात कुठलंच दुमत नाही आहे. मागचा सामना जसा शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचला होता, हा सामना सुद्धा शेवटच्या सामन्यापर्यंत पोहोचून प्रेक्षकांना आनंद देईल. व्हाईट बॉल, रिव्ह्यू लॉस्ट. दरम्यान एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 64वर. 64 रन्स ऑन बोर्ड. सुलतान पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेटनं सातत्यानं प्रयत्न केलतात की कसा डॉट बॉल्स येतील, विकेटचा शोध कसा घेता येईल. पहिल्या षटकात जे जमलं नाही ते शेवटच्या षटकामध्ये कसं जमून घेता येईल त्यासाठी ते प्रयत्न करतायत. चला, नो आर्ग्युमेंट इज अंपायर प्लीज. त्या ठिकाणी डिसिजन आलेला आहे आणि त्या डिसिजन तुम्हाला मान्य करावंच लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, ती एकदा वाढते आणि आता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता 2 लाईन्स आहेत आणि शफलिंगसाठी त्या ठिकाणी अजून एक डॉट तुम्हाला पाहायला मिळतो आणि त्या डॉटच्या पलीकडून बॉल गेलाय ते सरळ सरळ तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते. यावेळेस वेग वाढवला होता पण तितकीच चांगली कव्हर ड्राईव्ह फलंदाजाच्या वतीनं पाहायला मिळेल. निखिल तात भन्नाट खेळ देतो आपल्या संघासाठी. तंत्रशुद्ध फटक्यांची निवड त्याच्याकडे आहे आणि त्याचमुळे या 2 धावा मिळतात. 2 धावांच्या वाढवून धावसंख्या पोहोचते 66. एक गडी बाद. 5 जीवनदान मिळाल्यानंतर निखिल जाधवने मागे वळून पाहिलं नाही. सिंगल डबलला सातत्याने महत्त्व दिलं. चौकारात परावर्तित करताना सुद्धा पाहायला मिळाला. एक बुद्धिमत्तेचं क्रिकेट आणि जबाबदारीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. 66 ला 1 आतापर्यंत आपण पाहताय. शशिकांत कदम 3 बॉलमध्ये 5, 10 बॉलमध्ये 15. निखिल जाधव महत्वपूर्ण इनिंगला पेश करत असताना पाहायला मिळतोय. या बॉलला खेळण्याचा इरादा केला होता. द्वंद्व मनामध्ये होते, खेळू की नको खेळू आणि अशातच बॉल विसावला गेला. अजित मोहितेच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना थोडीशी कुठेतरी सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळाली. शार्प ऑफ कटर. टप्पा पडल्यानंतर बॉल आतल्या दिशेने टर्न झाला आणि तो स्ट्रोक खेळण्यासाठी कमिटमेंट तर फलंदाजाची होती पण बॉलच्या बाउन्सचा अंदाज नव्हता निखिलकडे आणि त्याचमुळे अपरकट करू शकले असते, स्लॅश करू शकले असते पण अगोदर पोझिशन घेतल्यामुळे ते जमलं नाही. पण यावेळेस सरळ बॅटचा वापर केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका पेश केलाय. उस्मान त्या ठिकाणी होते पण त्यांचा प्रतिकार कमी पडलाय. साध्या प्रयत्नाला दुनिया विचारत नाही, करायचंय तो तुम्हाला संघर्ष करतो मैदानाच्या आतमध्ये निखिल जाधव. षटकार खेचतो आणि येतोय माय हेवन युअर पर्सनल पॅराडाइज सिक्सर. काय फटका खेळला होता. अप्रतिम ताकद, नजाकत, टायमिंग प्रॉपरली यावेळेला पाहायला मिळाला. उर्पित चेंडू होता आणि सरळ बॅटचा वापर काय असतो निखिल जाधव दर्शवत असताना सज्ज नव्हते फलंदाज. अतिशय चांगला फटका षटकारात परावर्तित केलं निखिल जाधवने. लो फुलटॉस बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह खेळत असताना पाहायला मिळत आहेत. उस्मान पटेल पुढे येत आहेत. तत्पूर्वी 2 धावा निखिल जाधवच्या बॅटमधून येत असताना संघाची धावसंख्या दुहेरीने जाऊन पोहोचते 74. या धावसंख्येवर 13 बॉलमध्ये 23. एक महत्त्वपूर्ण इनिंग खेळत असताना पाहायला मिळतो. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्त्वपूर्ण आहे आणि निखिल जाधव त्यामधलाच आपल्याला पाहायला मिळतोय.
धीमी गती होती बॅटची लिडिंग एज बॉल मागे फाईन लेगला प्रोटेक्शन आहे एक सिंगल मिळते दुसऱ्या धावासाठी प्रयत्न निखिलने केलेत आणि शशिकांत कदाचित स्वतःच्या विकेटचं सॅक्रिफाईस करतील कारण निखिलचं खेळपट्टीवर थांबणं गरजेचं असं त्यांना वाटतंय पण पाहूया आता फलंदाज बाद आहे दुसरा धक्का बसतोय आदिराज एकवीरा वडगर या संघाला शशिकांत यांना परतावं लागेल धक्का बसते दुसरा आणि येते योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट फलंदाज यावेळेला बाद होत असताना आपण पाहू शकाल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल झालेत ते विकेट ज्या पद्धतीने मिळाली शशिकांत कदम त्या ठिकाणी हताश आणि निराश होत असताना बॅक टू द पॅव्हिलियनच्या रस्त्याला येत असताना पाहायला मिळत आहेत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे जाऊन पोहोचते ती फलकावर 75 धावा अतिशय चांगलं नीटनेटकं आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतं जे आमच्या लाडक्या प्रेक्षकांना हवंय ते सर्व काही गोष्टी आपण पाहू शकतायत प्युअर क्रिकेट क्वालिटी ऑफ क्रिकेट क्वांटिटीपेक्षा क्वालिटी काय असते हे दर्शवून दिलंय आणि अशा प्रकारची ही विकेट मिळाली सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलं खोलवत चेंडू होता बॅटची एज घेत पाठीमागे चेंडू निघून जाईल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक चिकी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या अधिराज एकवीरा 11 वडघर या टीमची जाऊन पोहोचते 77 धावांचा लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय ते आपण पाहू शकाल प्रतिस्पर्धी संघ केसीपी विक्रांत केने प्रतिष्ठान या टीमच्या समोर ज्या पद्धतीने निखिल जाधवनं बॅटिंग केली सुपर बॅटिंगचा आपल्याला पाहायला मिळाला मनमुराद आनंद घेतला आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना त्याची बॅटिंग पाहायला मिळाली जशी हवी होती तशी मंगेश वैद्यने चांगला खेळ केला आणि अशा प्रकारे आपण पाहत आहेत पहिल्या इनिंगला ब्रेक लागला गेलाय 76 धावा 77 धावांचं लक्ष्य समोर आहे चांगली बॅटिंग निखिल जाधवची आपल्याला पाहायला मिळाली जशी मात्र मॅचला सुरुवात होईल या दोन आवाज आपण एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर आपल्या अनुभवाने सर्वांना मंत्रमुग्ध केलं आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केलं असे आपण पाहत आहेत आमचे सिनियर समालोचक अर्थातच हरीश पंड्या सर व्हॉइस ऑफ इंडिया तर एका साईडला IPL समालोचक म्हणून गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं ज्यांनी खूप चांगलं मंत्रमुग्ध केलं असे कुणाल दाते सरांना या आपण इन्व्हाइट करूया आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तत्पूर्वी धन्यवाद आपण काही स्वागत सन्मान आहेत आणि अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपली जाते प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण सातत्याने पाहिलंय पाहुण्यांची रेलचेल आणि त्यांच्या उपस्थितीने या शामियाना परिपूर्ण आपण पाहू शकाल या मुख्य व्यासपीठाला शोभा येत असताना तर जाऊया आपण स्वागत सन्मानाच्या दिशेने धन्यवाद समालोचन कक्ष आणि आपण काही पाहुण्यांचं शुभसन्मान स्वागत कक्षामध्ये करणार आहोत डॉक्टर सुदर्शन पाटील ऑप्टी लाईफ हॉस्पिटल आपण यायचे स्वागत कक्षामध्ये आपला सन्मान आयोजन समितीच्या वतीने केला जाणार आहे अनंतजी पाटील हा सन्मान आपण करणार आहोत डॉक्टर सुदर्शन पाटील साहेब आपण यायचं आहे ऑप्टी लाईफ हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत डॉक्टर सुदर्शनजी पाटील यांचा सन्मान आपण स्वागत कक्षामध्ये करणार आहोत त्यानंतर सन्माननीय सुखदेवजी मडवी पालेगाव सुखदेवजी मडवी आपण यायचं आहे आपला सन्मान आपण स्वागत कक्षामध्ये घेणार आहोत या सुखदेवजी आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या वतीने करतोय सन्माननीय अनंतजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहणार आहोत सन्माननीय सुखदेवजी मडवी यांचा धन्यवाद सुखदेवजी त्यानंतर सन्माननीय प्रवीणजी जाधव आपण यायचे स्वागत कक्षामध्ये सन्माननीय प्रवीणजी जाधव आपला देखील सन्मान व्यासपीठावर केला जाणार आहे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या वतीनं अनंतजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण आता पुढचा सन्मान पाहणार आहोत सन्माननीय प्रवीणजी जाधव यांचा सन्माननीय प्रवीणजी जाधव यांचा सन्मान आपण पाहणार आहोत यानंतर सन्माननीय अनंताजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्माननीय प्रवीणजी जाधव यांचा सन्मान आपण स्वागत कक्षामध्ये पाहतोय या स्पर्धेची आठवण भेट तसेच पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान आणि यस एकवीरा अधिराज 11 वडघरचे ते संघमालक आहेत आणि त्यांचा मी विशेष सन्मान स्वागत कक्षामध्ये करतो धन्यवाद प्रवीणजी जाधव आपण आपला संघ पुरस्कृत केला त्याबद्दल थँक्यू आपण पुन्हा एकदा आसनस्थ होऊ शकता
जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये, ऐकूया व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर, सोबत असेल मिस्टर IPL कुणाल दाते सर. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. बहुत बहुत धन्यवाद. दोस्तों, आप देख रहे हैं दिवंगत कामगार नेता स्वर्गीय रतन बुआ पाटिल मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट 21वां साल. आयोजक जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई, सपोर्टेड बाय मुक्ता एंड योगीराज डेवलपर्स, पावर्ड बाय माई हेवन, को पावर्ड बाय शांति रत्न ग्रुप एवं द सिनेट, एसोसिएटेड बाय डॉटमंड लैबोरेटरीज प्राइवेट लिमिटेड एंड .9, इवेंट मैनेज बाय Ultimate Event Makers LLP. We create, you celebrate. चला तर स्वागत करूया. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे परत एक वेळा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025 पर्व 21. यातच सर्व आहे. साहसाचा महासंग्राम आणि टार्गेट आता सेट झालाय. या मॅच मध्ये लक्ष आहे 77 धावांचं, 77 टू विन. मंगेश वैती 41 धावांची बहरदार खेळी. त्याच्यानंतर गिरगावचा निखिल मैदानामध्ये आला. त्याच्यानंतर शशिकांत कदम त्याने चांगला खेळ दाखवला. प्रीतेश जोशी आणि त्याच जोरावर एक चांगलं टार्गेट सेट झालं. परंतु मंगेश वैतीचं कौतुक व्हायला पाहिजे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट 41 धावांची खेळी त्याने साकारली. निखिल जाधवच्या बरोबरने एक चांगली भागीदारी रचली आणि त्याचमुळे हे लक्ष्य प्रस्थापित झालं. सुमित औटे तसं तर जुन्नर नारायणगावला बिलॉंग करतो, परंतु सध्या मुंबईमध्ये स्थायिक आहे. जसप्रीत बुमराह सारखी शैली आहे आणि या टीमचा बुमराह आहे. काल आपण पाहिलं प्रदीप बुमराहला. आज सुमित औटेला तुम्ही पाहाल अगदी त्याच शैलीने गोलंदाजी त्याची सुरू असते. नरेश पाटील इथे उपस्थित आहेत, रघुनाथ पाटील इथे उपस्थित आहेत. सोमनाथ चौधरी आणि उदय मुंडे बरोबर आमच्या डाव्या बाजूला या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपलंही स्वागत. आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय एकवीर अधिराज वडगर टीमचे संघमालक उपस्थित आहेत. आपलंही स्वागत. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. दिनू कांबळे आणि उस्मान पटेल. KPC विक्रांत केने प्रतिष्ठानकडून 77च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मॅच मध्ये नक्कीच रंगत येईल, मजा येईल. संध्याकाळच्या सत्रामध्ये सगळ्यांना शुभसंध्या आणि स्वागत आहे आपलं. मराठी भाषा गौरव दिन आज आपण साजरा करतो या क्रीडा नगरीमध्ये. फुल टॉस मिड ऑन आतमध्ये, त्याच्या डोक्यावरून हा कडा प्रहार. बॉल चाललाय सीमा पार. आलाय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. आप दिनू कांबळे को नहीं कर सकते. रात को 2:30 बजे उसको नींद में उठाकर आप फुल टॉस बॉल करेंगे तो वो चौका छक्का मार देगा. मुक्ता कंस्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौका आता हुआ. कंस्ट्रक्टिंग टुगेदरनेस जो है ये क्रिकेट में भी ज़रूरी है. पारी को जब कंस्ट्रक्ट करते हैं तो कंस्ट्रक्टिंग टुगेदरनेस ये क्रिकेट में पार्टनरशिप में भी चाहिए होती है और वो पार्टनरशिप की ओर यहाँ पर यात्रा शुरू हुई है. पहले बॉल पर जन्नाटेदार शॉट, 4 रन. बरोबर हरिजी, मी त्याच्यामध्ये 1.5 तास अजून वाढ करेन. 4 वाजता जरी त्याला झोपेतून उठवलं तरी देखील असेच फटके तो मारू शकतो. आणि त्यातल्या त्यात तुम्ही सांगितलं कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस पार्टनरशिपमध्ये पाहिजे. ती पार्टनरशिप आपल्याला पहिल्या डावामध्ये दिसली. ते कन्स्ट्रक्शन, ते निर्माण झालं पहिल्या विकेटमध्ये. 57 धावांची भागीदारी मंगेश आणि निखिलच्या दरम्यान. परत फुल टॉस, परत एक वेळा बेसबॉल हिट मारलाय. फ्लॅट अँड फ्युरियस. पंचांचा इशारा, बॉल सीमा पार. येतोय हा षटकार, माय हेवन सिक्सर. हंस डीजे, हा बॉल आपण पाहिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला, परंतु टप्पा पडल्यानंतर स्वर्गीय रतनबुवा पाटील यांच्या बॅनरला हिट झाला.
परंतु हा जर फुलटॉस लागला असता तर 3,000 रुपयाचं पारितोषिक काशीनाथ काना पाटील यांच्या वतीने तुमच्यासाठी आहे. बाबांच्या फोटोला हिट झाला तर 3,000. बाजूला विजयजी रतन पाटील यांच्या बॅनरला हिट झाला, प्रसिद्ध उद्योगपती आहेत, तर 2,000 रुपयाचं पारितोषिक. कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील या स्पर्धेचे शिल्पकार, त्यांच्या बॅनरला हिट झाला तर 2,000 रुपयाचं पारितोषिक. चला तर आता दुसऱ्या बाजूला वळूया. तिथे देखील आपण पाहतोय माजी आमदार आदरणीय रमेशजी रतन पाटील साहेब यांच्या बॅनरला हिट झाला तर 2,000. त्याचबरोबर माजी आमदार आपले लाडके राजू दादा प्रमोदजी रतन पाटील यांच्या बॅनरला हिट झाला तर 2,000 आणि मध्ये बाबांच्या बॅनरला हिट झाला 3,000. परत एक वेळा उडवलाय बॉल, सीमा रेषा पलीकडे स्लॉट मध्ये होता, प्लॉटच्या बाहेर, आणि आता हिट झालाय. जसं आपण सांगितलं पारितोषिक आहे काशीनाथ काना पाटील यांच्या वतीने आणि ते पारितोषिक पटकावलंय. हा येतोय उत्तुंग माय हेवन सिक्सर. एक्झॅक्ट दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील साहेबांच्या बॅनरला हिट झालाय, बाबांच्या बॅनरला हिट झालाय आणि त्यामुळे 3,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे काशीनाथ काना पाटील यांच्या वतीने. क्या बैटिंग कर रहा है दीनू, लाइव एंड एक्सक्लूसिव. अरिजीत सिंह को आप लाइव सुनिए, उसका जो मज़ा है, और दीनू कांबळे को ऐसी हार्ड हिटिंग करता हुआ देखे, उसका एक अलग मज़ा है. और माई हेवन योर पर्सनल पैराडाइज सिक्सर, ये मेरा स्वर्ग है, माई पर्सनल पैराडाइज, योर पर्सनल पैराडाइज, और पैराडाइज का मैं देवता हूं. परत एक वेळा ऑन साइडला उडवलाय बॉल, मिड ऑनच्या डोक्यावरून बॉल सीमा रेषा पलीकडे. आणखीन एक येतोय चौकार. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4. के उनको खारी बिस्किट और चाय परोस दी गई है हाई टी में, और दीनू कांबळे कह रहा है यस हाई टी मुझे पसंद है. देखते ही देखते 4 बॉल में 20 रन. बहुत ही खतरनाक और खुखार मिजाज में इस वक्त दीनू कांबळे. काय बॅटिंग केली आहे, सुरुवातच धडाक्यात. अटॅकिंग क्रिकेट, आक्रमण सुरू झालंय पहिल्या बॉल पासून. राऊंड विकेट, मिड ऑफ आतमध्ये, आता स्ट्रेट मारलाय. ओड शॉट, बॉल चाललाय सीमा रेषेच्या दिशेने. आणखीन एक माय हेवन युअर पर्सनल पॅराडाइज सिक्सर. एकेडमी का वो डांस था, मुकाबला होगा. दीनू कांबळे जिस तरह, देखिए दीनू कांबळे ओपनर के नए रोल को एंजॉय करते हैं. कई बार दीनू कांबळे को 7वें 8वें नंबर पर भेजा जाता है, लेकिन ये अलग दीनू है. और आज जिस तरह से गेंद की उन्होंने खबर ली है, मुझे राहत इंदौरी साहब का एक शेर याद आ रहा है, मुझ में कितने राज है बतलाऊं क्या, मुझ में कितने राज है बतलाऊं क्या, बंद एक मुद्दत से हूं खुल जाऊं क्या. दीनू कांबळे खुल गया. धावा खुलवणारी ही बॅटिंग आहे. परत एक वेळा शॉर्ट बॉल, फुल पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल, बॉलला केले गुल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्या षटकामध्ये अक्षरशः तोडफोड फलंदाजी झाली आहे. बॅक टू बॅक षटकारल्यात आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा झालेल्या आहेत. स्कोर बोर्डवर 32. याच्या बॅटला फक्त चौकार आणि षटकाराचा पाडा शिकवलाय की काय हा प्रश्न मला पडलाय. पहिल्या ओव्हरच्या दरम्यान धावा आलेल्या आहेत 32. तो पावर प्ले का मेरे ख्याल से ये हाईएस्ट स्कोर है पहले ओवर का. और माय हेवन योर पर्सनल पैराडाइज, देखिए आप माय हेवन योर पर्सनल पैराडाइज में घर लेने के बाद जो सुकून मिलता है, वो सुकून यहाँ पर दीनू कांबळे की बैटिंग को देखकर. ये हाइलाइट्स देखिए किस तरह वो फुल टॉस बॉल, दीनू टूट पड़ा था जिस तरह कोई खवैया संकष्टी के उपवास के दूसरे दिन खाने पर टूट पड़ता है. और जिस तरह उन्होंने वो स्ट्रोक्स के लिए एक से एक दिलकश, ओवर पिच, फुल टॉस, ऑफ साइड पर, ऑन साइड पर, स्टैंड एंड डिलीवर, हैंड एंड सम, आउटी के सामने पूरा उन्होंने चिट्ठा खोल दिया.
नक्कीच काय फलंदाजी राहिली. अनिल पाटील देखील आता सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर बाजूला उपस्थित आहेत आणि हा पुलचा फटका शेवटचा बॉल जिथे षटकार मारला. आणि जर कोल्हापूरचे जर हे प्रेक्षक हा सामना पाहत असतील तर ते नक्कीच बोलले असतील, चौकार षटकारांचा नाश्ता करलायचा आहे की चेष्टा. काहीशी अशी टोन त्यांची असते बोलण्याची. आणि हा एक मोठा खेळ सुरू झालाय. पहिल्याच ओव्हरमध्ये दे दनादन फलंदाजी. काशीनाथ काना पाटील यांच्या वतीने आणखीनही पारितोषिक आहेत. तर सलग 3 हिट जर त्या बॅनरला जर झाले ते षटकार तर 11,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या वतीने देण्यात येते या स्पर्धेमध्ये. आणि हळूहळू ज्यावेळेला ही अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा जाते त्याच्या पारितोषिकांमध्ये आणखीन वाढ होत जाते. हा इतिहास राहिला या स्पर्धेमध्ये त्यांचा. चला तर परत एक वेळा नाव बॅक टू क्रिकेट. पहिल्याच ओव्हरमध्ये 32 आल्यात. आता रायगडचा टायगर उस्मान पटेल. स्ट्राईकला फुलर लेनचा बॉल होता, बरोबर स्क्वेअर ड्राईव्ह दाखवलाय, बॉलला पाठवलंय घरंगळत, घासत पुसत साठत, बॉल चाललाय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. जिसने चौके से खाता खोला, बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह. उस्मान पटेल परत फुल टॉस. यावेळेला कापलं होतं या बॉलला पॉइंटला आणि तिथे कॅच ड्रॉप केलाय. बॅटिंगचा की अंपायरचा तर पंचांनी हा डिसिजन पेंडिंग ठेवलेला आहे. टीव्ही अंपायरकडे बीमर चेक केला जाईल. हाथ से गेंदें छूट रही है. देखिए बॉलर्स का कॉन्फिडेंस हिल गया है. पहले ओवर में आउटी ने 32 दिए, दूसरे ओवर में अगर हम देखें तो चौके से शुरुआत की है. वहाँ पर सिराज चौरसिया ने नो बॉल, तो फ्री हिट आएगी. फ्री हिट आलाय. उघडा डोळे पहा नीट. पुढील बॉल आहे फ्री हिट आणि खेळण्याची संधी कोणाला आहे? रायगडचा टायगर उस्मान पटेलला. तळोजाचा हा खेळाडू मैदानामध्ये गेले कित्येक वर्ष तो खेळतोय. आता विकेट कीपर कानमंत्र देत आहेत. कॅप्टन सांगतात एक्झॅक्ट करताय काय तुम्ही. सातत्याने फुल टॉस तर तुम्ही टाकू शकत नाही दोन्ही बॅटरच्या अगेन्स्ट. आणि विशेष म्हणजे पॉवर प्ले सुरू आहे, मग अशी गोलंदाजी का? ही प्रश्न स्वाभाविक पडतोय प्रत्येकाला, प्रेक्षकांना देखील पडला असेल. पुढचा बॉल सिराजचा हा बॉल जास्त बाहेर चाललाय आणि बाहेरून पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. पंच सांगतात हा वाईड बॉल असेल, एक्स्ट्रा रन मिळेल. फ्री हिट तो कंटिन्यू आहे आणि त्याच्या समोर फलंदाज सज्जय उस्मान. पुढचा बॉल फुल टॉस. परत एक वेळा मंगेश काय करेल जर अशी गोलंदाजी होत असेल. मिड विकेटला फेकलाय बॉल, बेसबॉल हिट. परत एक वेळा बॉल सीमा पार, माय हेवन, सिक्सर. क्या जबरदस्त शॉट खेला उस्मान पटेल ने. अब गेंदबाजों की खैर नहीं, परखच्चे उड़ा दिए गेंदबाजी के. और देखते ही देखते स्कोर हो गया है 40 पर. पावर प्ले अभी तो खत्म भी नहीं हुआ. क्या जबरदस्त. जिस तरह मुक्ता और योगी राज के प्रोजेक्ट को ब्लॉकबस्टर ओपनिंग मिलती है, लोग फ्लैट खरीदते हैं, वैसे यहाँ पर उस्मान और दीनू के बैटिंग को देखने के लिए भीड़ बढ़ रही है. 44 विदाउट एनी विकेट्स. परत एक वेळा ड्राईव्ह करत असताना कव्हर्सला डीप मधून फिल्डर येतोय. तिथे एक धाव मिळताना दिसेल. आणि पॉवर प्ले मध्ये हायएस्ट स्कोर केलाय बॅटिंग करत असताना केपीसी विक्रांत केने प्रतिष्ठानने या मॅच मध्ये. काय बॅटिंग केली आतापर्यंत, 45 धावा पॉवर प्ले मध्ये आल्यात. और कॉन्ट्रास्टिंग स्टाइल, लेफ्टी राइटी बैटर दोनों आक्रामक. एक है माचिस, दूसरा है पटाखा. एक है माचिस, दूसरा है पटाखा. फिर 22 यार्ड पे क्यों नहीं होगा धमाका. 45 विदाउट एनी विकेट्स. आणि तो धमाका दोन्ही बॅटर करतायत, सातत्याने करतायत. दिनू कांबळेने तो स्टार्ट दिला, त्याच्यानंतर मैदानामध्ये लगेच उस्मान स्ट्राईकला आला आणि तो आक्रमण करतोय. फुल टॉस. परत एक वेळा टर्न केला, ऑन साईडला बॉल पुश केला. खुश राहत आहेत, एक तर मिळते. सिंगल ऍड होईल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 46. दुसरं षटक सुरू असताना चांगली धावसंख्या उभारली केपीसी विक्रांत केने प्रतिष्ठानने. और देखिए उन्हें पता है कि पर्याप्त मात्रा में चौके छक्के लग चुके हैं. अब सिंगल डबल लेने में कोई हैरानी नहीं होनी चाहिए. स्कोरबोर्ड को भी गति में रखेंगे, स्ट्राइक बदलेंगे और विदाउट
एक भी विकेट खोए हम इस मैच को जीतेंगे। मेरे ख्याल से ये दोनों ने तय किया है। तेच प्लॅनिंग आहे आणि यावेळेला पंच इशारा करतायत, फलंदाज बाद आहे, पहिली विकेट गमावली आहे, ही आलेली आहे विकेट योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर क्राफ्टिंग एक्सलन्स विकेट खात्यामध्ये गोलंदाज सिराज चौरसियाच्या। की गेंदी फुटवर्क नहीं था और एक आसान कैच मंगेश वैजी को दे दिया। वंदे मातरम आपने सुना और जनाब मशर आफरीदी साहब का एक शेर है, ज़मीं पर घर बनाया है जन्नत में रहते हैं, ज़मीं पर घर बनाया है जन्नत में रहते हैं, हम वो खुशनसीब लोग हैं जो भारत में रहते हैं। तो ये बहुत बड़ी बात है। और आज भारत का केंद्र बिंदु मुंबई ठाणे और यहाँ पर स्वर्गीय रतन बुआ पाटिल क्रीड़ा नगरी में आपका स्वागत है। साहस का महासंग्राम, अगर साहस नहीं है तो आप नहीं खेल सकते, साहस है, मोस्ट वेलकम। टॅगलाईन देखील या वर्षीची तीच आहे या स्पर्धेची, साहसाचा महासंग्राम। बॉल एक्झॅक्ट कुठे पडलाय हे चेक केलं जाईल। यस, त्या लाईनच्या बाहेर टाकलाय का? यस, खेळपट्टीच्या त्या लाईनच्या बाहेर टाकलाय का हे चेक केलं जाईल। कुणाल, एक अंपायर के सिग्नल को इस तरह रीड करना, बचपन में हम एक गेम खेला करते थे डम शराड्स, जिसमें जो सिग्नल देता था उसको हम रीड करते थे और आपने बखूबी उनके सिग्नल को पढ़ लिया है। तो विल वेट एंड वॉच। लेकिन इस वक्त ड्राइवर सीट में केपीसी विक्रांत केने प्रतिष्ठान नक्कीच ड्रायव्हिंग सीटवर आहेत, फ्रंट सीटवर आहेत, एक्सलेटरवर पाय देऊन उभे आहेत दोन्ही बॅटर आणि ही गाडी सुसाट सुटली आहे एक्सप्रेस वेवर। नो बॉल, जास्त बाहेर टाकलाय, त्या लाईनच्या देखील बाहेर आहे, त्याचमुळे पंचाने सांगितलं की कुठेतरी ती लाईन चेक करा, त्या लाईनच्या बाहेर आहे का, आणि हो सांगितलं पिच मार्किंगच्या तो बाहेर बॉल पडलाय, नो बॉल आहे आणि नेक्स्ट बॉल असेल आता फ्री हिट। परत एक वेळा चुका आणि या घोड चुका होतात, या चुका नाहीयेत, या चुकांना क्षमा नाहीये। मंगेश तोच विचार करतो, एक्झॅक्ट घडलंय काय माझ्या गोलंदाजांच्या बाबतीत, का अशी गोलंदाजी त्यांची सुरू आहे। पहिल्या ओव्हरमध्ये एवढ्या धावा आल्यात, 26 धावा पहिल्या ओव्हरमध्ये, त्याच्यानंतर 32 धावा पहिल्या ओव्हरमध्ये, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील सातत्याने रन येतात, 15 धावा आतापर्यंत। सिराज पुढचा बॉल घेऊन फ्री हिट, फुलरलेनचा बॉल ओव्हर द बॉलर रेट खेळत असताना मिड ऑफचा खेळाडू एका हाताने बॉल थांबवतोय, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाईल। सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 48। 2 ओव्हरचा पॉवर प्ले संपला आणि पॉवर प्ले नंतर 24ची सरासरी हरीजी 48 धावा केलेल्या आहेत केपीसी विक्रांत केने प्रतिष्ठानने 77चा पाठलाग करत असताना। सोने पे सुहागा, यही हम कह सकते हैं। जिस तरह से स्टार्ट लिया दीनू ने पहले ओवर में 32 और दूसरे ओवर में अगर हम देखें तो रनों का सैलाब आ गया है। और अब यहाँ पर अधिराज एकवीरा वडगर टीम को विकेट चाहिए, केवल विकेट लेकर इस मैच में वो वापसी कर पाएंगे। उस्मान पटेल का विकेट मिला, एक अच्छी बात है सिराज चौरसिया के लिए। लेकिन अजीत मोहिते जो लगातार 2 साल प्लेयर ऑफ द टूर्नामेंट रहे इस प्रतियोगिता में, ये उनका लकी टूर्नामेंट रहा है जब विक्रांत केने प्रतिष्ठान ने लगातार 2 साल टाइटल जीता था। नक्कीच ही स्पर्धा त्याच्यासाठी खूप महत्त्वाची राहिली आणि थोड्याच वेळात या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025 मध्ये एक शो मॅच एक्झिबिशन सामना देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। फिजिकली डिसेबल्ड क्रिकेटर, दिव्यांग क्रिकेटर इथे खेळण्यासाठी सज्ज होतील। बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने फक्त लेट कट केला होता, थोडासा उसळी घेणारा बॉल होता, चांगलाच उंचीवर आला बॅटरसाठी। थोड़ा सा बदलाव लाना होगा, सोहेल को कुछ अलग करना होगा। जब परिस्थितियाँ खराब हो तो उससे भागा नहीं जाता, परिस्थितियाँ जब खराब हो तो उससे लड़ा जाता है।
और लड़ने के लिए साहस चाहिए और साहस का महासंग्राम सोहेल के लिए प्लेटफॉर्म दे रहा है लड़ने का. या आयोजक मंडळी मनोहर पाटील तिथे पाहायला मिळतात, सँडी फुटाणे, अनंत पाटील, संतोष पेडेकर तिथे आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर मेहनत या सगळ्यांची असते या 13 दिवसाच्या महासंग्रामात. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या कडेला लागतोय, गलीमध्ये चांगली फिल्डिंग होते तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल अजित मोहितेला. ही सिंगल डबलने आता कुठेतरी धावसंख्येला आकार येतोय. धावा झाल्या तर 49, तिसरं षटक सुरू असताना. देखिए आपने सही कहा कुणाल, जब टूर्नामेंट खत्म हो जाता है उसके बाद के ग्राउंड की हालत और फिर जब नया टूर्नामेंट अगला साल आता है तो उसको बनाने की कवायद. मैं संतोष बेडेकर जी से बात कर रहा था, पिछले साल मुझे याद है उन्होंने बताया कि पूरा जंगल था और उसमें जाके पूरा क्लीन करके लेना, सतह को ठीक करना, मिट्टी डालना, डंपर के ज़रिए ग्राउंड का लेवलिंग करना, पिच बनाना, कई काम है. और ऑर्गेनाइजिंग कमेटी ने जो काम किया है, टूर्नामेंट ऑर्गेनाइज करना मतलब बेटी की शादी करने वाली बात है. कोई भी चीज़ में कमी न रहे ये देखकर जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई ने काम किया है. हैट्स ऑफ टू देम. दिशा दिली आहे. या ओव्हरमध्ये शांत ठेवले फलंदाजांना. या ओव्हरमध्ये तसं आक्रमण करता आलेलं नाहीये. त्याचं कारण नाहीये, बरोबर टप्प्यावर गोलंदाजी सध्या सुरू आहे, जास्त जागा दिलेली नाहीये. सोहेल शेखने बरोबर गोलंदाजी करतोय. अर्धशतक पूर्ण झालंय. बॅटिंग करत असताना केपीसी विक्रांत केने प्रतिष्ठानचं संतोष पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. प्रथमेश पाटील संदप यांचे ते पिताश्री आहेत, वडील आहेत. आपलं सहर्ष स्वागत संतोष पाटील साहेब. बॉल हवेत आहे, टर्न होईल, कव्हर्स मधून फिल्डर येतोय. फ्रंट फुट चेक केला जाईल. ओके, थँक्यू. नो बॉल चेक करायचा आहे फ्रंट फुटचा गोलंदाजाचा. टीव्ही अंपायर. नो बॉल दिलेला आहे. नो बॉलचा निर्णय आलेला आहे. धावा वाढतायत 53 आणि आता फ्रीट असेल. त्रेपन्न धावा, नो बॉल, फ्री हिट. फ्रीटचा बॉल, बॅट चांगली फिरली, बॉलही सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पंचांनी बरोबर तो निर्णय प्रलंबित ठेवला होता टीव्ही अंपायर साठी आणि त्याच्यानंतर तो निर्णय आला नो बॉल. तेवढंच दर्जेदार टेलिकास्ट 70-70 स्पोर्ट्स कडून. आणि हळूहळू ते सबस्क्रायबर देखील वाढत आहेत. मिशन 1 मिलियनची तयारी सुरू आहे या हंगामामध्ये. 70-70 स्पोर्ट्सची 9.5 लाखाच्या आसपास सबस्क्रायबर वाढलेले आहेत. त्यांचेही मनपूर्वक आभार आहे. धावा झाल्या 53-53. पुढचा बॉल ओ पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला शरीराच्या दिशेने. रन घेण्याचा प्रयत्न आहे आणि धावेसाठी हरण बनलाय. रनसाठी हरण. सिंगल इथे मिळताना दिसेल लेग बायच्या स्वरूपात. चांगला ऑफ ब्रेक पडल्यानंतर हो काय वळलाय बॉल. वेग चांगला होता. स्टमक मध्ये जाऊन बॉल लागलाय, पोटात जाऊन. पण एका अटेम्प्ट मध्ये बॉल हातात आला नाही, तो निसटला, त्याच्यामुळेच इथे तो थ्रो झालेला नव्हता. नेक्स्ट मॅच मध्ये 2 मातब्बर संघ एकमेकांच्या समोर येतील ज्यांनी भारताला रिप्रेझेंट केले असे विक्रांत केनी पालघर मधून नक्कीच ते बिलॉंग करतात आणि ते कॅप्टन आहेत भारतीय डिसेबल टीमचे, भारतीय दिव्यांग टीमचे. आणि त्यांच्याच बरोबरीने आपल्या कल्याण डोंबिवलीचा
आन बान शान असलेला खेळाडू म्हणजेच रवींद्र संते हे देखील कॅप्टन आहेत दुसऱ्या टीमचे आणि भारतीय डिसेबल टीमचे ते व्हाईस कॅप्टन आहेत. त्याच्यामुळे आता या दोन टीमची लढाई नक्की पाहायला विसरू नका. भारतासाठी ज्यांनी प्रतिनिधित्व केलंय, भारतीय क्रिकेटसाठी ज्यांनी योगदान दिले असे रवींद्र संते व्हाईस कॅप्टन होते भारतीय टीमचे आणि ते खेळणार आहेत विक्रांत केनी, हे कॅप्टन आहेत भारतीय टीमचे. त्यांच्या टीमच्या विरोधात बॉल हवेत आहे, लॉंग ऑन आहे, खाली जज करतोय 2-3 चौथा प्रयत्न, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. हा येतोय मा हेवन षटकार. एकसष्ट धावा झालेल्या आहेत. आता वेळ झाली आहे त्या पुढील सामन्याच्या टॉस साठी आपण जाणार आहोत. थोड्याच वेळात तो टॉस केला जाईल. 61 धावा झालेल्या आहेत. खराब फिल्डिंग. ड्रिंक्स ट्रॉली आता सध्या मैदानामध्ये गेली आहे. तुम्ही पाहताय स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक पर्व 21 जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या वतीने आयोजित ही स्पर्धा सपोर्टेड बाय मुक्त अँड योगीराज डेव्हलपर, पावर्ड बाय माय हेवन युअर पर्सनल पॅराडाइज, को पावर्ड बाय शांतिरत्न ग्रुप, द सॅनेट, असोसिएटेड बाय डॉटमंड लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड अँड .9, इव्हेंट मॅनेज बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स, वी क्रिएट यू सेलिब्रेट. आणि आता या मॅच मध्ये जे टार्गेट होतं 77 धावांचा, त्याचा पाठलाग करत असताना 61 धावा आलेल्या आहेत पहिल्या 3 ओव्हरमध्ये. हळूहळू त्या भारतीय डिसेबल्ड टीमची तयारी देखील सुरू झालेली आहे. एका टीममध्ये आपल्याला विक्रांत केनी पाहायला मिळतील जे पालघरचे आहेत आणि सध्या ते भारतीय टीमचे संघाचे कर्णधार देखील आहेत. आकाश पाटील इंडियन प्लेयर आहेत, भिवंडी अंजूर गावला बिलॉंग करतात. कल्पेश पाटील मुंबईचा प्लेयर आहे, विरारला ते बिलॉंग करतात. त्याचबरोबर लोकेश मारगडे हे भारतीय प्लेयर आहेत, नवी मुंबईला ते बिलॉंग करतात. प्रमोद पाटील ठाण्याचे आहेत, भंडारली गाव ठाणे याला बिलॉंग करतात. अन्सोल मचाडो मुंबई प्लेयर आहेत, विरारचे आहेत. दयानंद जाधव मुंबई प्लेयर आहेत, वाड्याचे आहेत. नीरज मुंबई प्लेयर आहेत, उल्हासनगरचे आहेत. अनिल कडू मुंबई प्लेयर आहेत, कसाराचे आहेत. विश्वास पाटील ठाण्याचे प्लेयर आहेत, नारिवली ठाणेला बिलॉंग करतात. नौशाद शेख मुंबई प्लेयर आहेत, शहापूरला बिलॉंग करतात. विकास शिंत्रे मुंबई प्लेयर आहेत, अंबरनाथला बिलॉंग करतात. वामन थामके ठाण्याचे प्लेयर आहेत, मुरबाडला बिलॉंग करतात. आणि त्याचबरोबर कल्पेश गायकर इंडियन Thank प्लेयर you. सेक्रेटरी आहेत, मुंबईचे ते मॅनेजर आहेत. शुभ संध्या मित्रांनो, आपण बघत आहात जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईतर्फे आयोजित स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक पर्व 21. आणि आज आपल्यामध्ये एक शो मॅच होणार आहे, एक्झिबिशन मॅच, आणि ती आहे मुंबई फायटर्स वर्सेस मुंबई वॉरियर्स. मुंबई फायटर्सचं नेतृत्व करतायत ते रवींद्र संते, म्हणजे आपलाच विभागातला मराठमोळा खेळाडू, आणि विक्रांत केनी जो प्रतिनिधित्व करतो आहे मुंबई वॉरियर्सचा. तर सर्वप्रथम दोन्ही कॅप्टनला मी बोलू इच्छितो. ट्रॉफीबरोबर त्यांचा एक फोटोग्राफ होणार आहे. मित्रांनो, जोरदार टाळ्या असू द्या. दोन्ही भारताचे कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन, रेप्रेझेंटिंग इंडिया इज अ बिग ऑनर. भारताचं नेतृत्व करणं सोम्या गोम्याचं काम नव्हे. या लोकांनी मेहनत केली आहे आणि आज हे दोन खेळाडू, या ग्रेट फिलिंग मला माझ्या आयुष्यात वाटलं नव्हतं. भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन बरोबर मी कधी फोटो काढणार माहीत नाही, पण भारतीय विकलांग संघाचे जे कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन आहे त्याच्याबरोबर फोटो काढण्याची संधी, इंटरव्ह्यू घेण्याची संधी मला मिळाली आहे. खूप खूप धन्यवाद. तर आता टॉस करूया. संतोष पाटीलजी आणि गोपीनाथजी कारवे साहेब या. आपला शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. मुंबई फायटर्स अँड मुंबई वॉरियर्स या. दादा कुणाला जाते स्कोर सांगतील. 64 धावा झालेल्या आहेत. रतनबुवा स्मृती चषक यस, आणि रवींद्र संते यांनी नाणेफेक जिंकलेली आहे. तुम्हाला हे गिफ्ट म्हणून यस. रवींद्रजी, सर्वप्रथम नाणेफेक जिंकल्याबद्दल अभिनंदन.
तुमच्यासाठी रतनबुवा स्पर्धा ही नवीन आहे, खूप जुनी आहे, परंतु अशा वेळेला एक फिजिकली चॅलेंज संघाचा सामना व्हावा, एक दुग्ध शर्करा योग म्हणावं लागेल. कसं बघताय हा सामनाकडे? सर्वप्रथम मी विनोद दादा आणि पूर्ण कमिटीला खूप खूप धन्यवाद देतो. कारण की मी मागच्या वर्षापासून सांगत होतो की दादाचा डिसेबलचा एक शो सामना होऊ दे. कारण की जे डिसेबल प्लेयर्स आहेत ते पण कसे खेळतात ते अजून लोकांना समजावेत. आणि ही खूपच मोठी टुर्नामेंट आहे पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये, पूर्ण म्हणजे या तर यामध्ये जी संधी मिळाली त्यासाठी मी विनोददादा आणि पूर्ण कमिटीचे खूप खूप धन्यवाद. टॉस जिंकून काय करणार आहात? क्षेत्ररक्षण. आणि हा जो माहोल आहे, तुम्हाला असं वाटतं की एखादा इंटरनॅशनल सामनाच खेळतोय, फक्त असं आहे की तुमचा जो सेपरेट वेगळा बॉल असतो त्या अनुषंगाने यस, परंतु एक इंटरनॅशनल मॅच सारखी स्थिती आहे? नक्कीच, कारण की हा ग्राउंड पूर्ण लेवल ग्राउंड आहे आणि त्यानंतर जे असे स्टँड बनवलेत जे आपल्या पूर्ण स्टेडियमला, जसे पूर्ण जो ग्रामीणचा जो वर्ल्ड कप बनवला आहे तेच प्रकारे सर्व स्टँड वगैरे दिलेत. आणि खूपच नामांकित स्पर्धा आहे आणि खूप मोठं आयोजन दादा करतात. तर ह्या टुर्नामेंटमध्ये आम्हाला खेळायला दिली, ते आम्हाला एक संधी दिली, त्याबद्दल खूप खूप आभार. 6 बॉल 22 त्याने मारलेत. विचार करा विक्रांतजी, म्हणजे आज सुद्धा दुग्धशर्करा योग आहे, कारण भारताचं नेतृत्व करणं, परंतु अशा वेगळ्या पिचवर खेळणं, मातीच्या पिचवर, ते पण तुमच्या व्हाईस कॅप्टन बरोबर तुमची मॅच लागली आहे. एरवी तुम्ही एकत्र खेळता, आज मेकांच्या विरोधात खेळत आहेत. फिजिकली चॅलेंज क्रिकेटर्ससाठी ही सुवर्ण संधी आहे, काय म्हणाल? हा खरोखर, कारण की भारतामध्ये दिव्यांग प्लेयर्स खूप आहेत आणि त्यांना असं हे मॅचेस भेटणे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की त्यांना मॅचेस भेटल्यानंतरच हे मुलं चांगला परफॉर्मन्स करू शकतात. हे मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जे भारतामध्ये दिव्यांग प्लेयर्स आणि आपल्या मुंबईमधले दिव्यांग प्लेयर्स आहेत ते खूप टॅलेंटेड आहेत. कारण की ते नॉर्मल प्लेयरबरोबर खेळतात. मुंबईला जे लेदर टुर्नामेंट होतात, टेनिस टुर्नामेंट होतात, त्याच्यामध्ये खेळतात ते लोक, त्याकरता त्यांना खूप एक चांगला ऑपॉर्च्युनिटी भेटते या गोष्टीची. तर नाणेफेक जिंकलेले मुंबई फायटर संघाने प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं आहे. मी भारतातील सर्व आयोजक जे आहेत, मी हिंदीमध्ये बोलतो, इंडिया में जितने भी टेनिस बॉल क्रिकेट के ऑर्गेनाइजर्स हैं, आप ठाणे रायगढ़ ऑर्गेनाइज करो, मुंबई पूना ऑर्गेनाइज करो, लेकिन इस तरह के टूर्नामेंट भी ऑर्गेनाइज करो, क्योंकि जो बच्चे फिजिकली चैलेंज्ड है, घरों में महदूद है, वो जब इनको खेलता हुआ देखेंगे तो उनको एक आशा की किरण दिखेगी कि हमारे लिए भी क्रिकेट है, हमारे लिए भी जिंदगी है. मैं चाहूंगा कि आने वाले दिनों में तमाम ऑर्गेनाइजर इसकी और भी तवज्जो करें. चले सीधा कॉम्बॉक्स. धन्यवाद. अगदी बरोबर उल्लेख केला. हे क्रिकेट झालं पाहिजे. दिव्यांग जे खेळाडू आहेत तर त्यांना देखील एक आशेचा किरण याच्यामुळे दिसेल आणि तो आशेचा किरण दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीने केला. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाने केला आणि या स्पर्धेचे शिल्पकार विनोदजी रतन पाटील यांच्या वतीने झालाय. तर मी मगाशी चर्चा करत होतो आता रवींद्र संते यांच्या टीमची, ज्याने टॉस जिंकलाय. व्हाईस कॅप्टन ते आहेत इंडियन टीमचे, डोंबिवली कोळेगावला ते बिलॉंग करतात. त्यानंतर करण चाकोटे या टीम मध्ये आहेत. वेस्ट झोनचे कॅप्टन आहेत, सोलापूरचे आहेत. रोहन भोईर इंडियन प्लेयर आहेत, पालघरचे आहेत. रितेश गायकवाड मुंबई प्लेयर आहेत, पडग्याचे आहेत. धीरज पिसेकर मुंबई प्लेयर आहेत, बदलापूरचे आहेत. मयूर चौधरी मुंबई प्लेयर आहेत, पालघरचे आहेत. ऋषिकेश यश पाटील मुंबई प्लेयर आहेत, रोहा रायगडचे आहेत. सौरभ मुंडे मुंबई प्लेयर आहेत, आगासन दिव्याचे आहेत. हिमेश दवणे मुंबई प्लेयर आहेत, पालघरचे आहेत. त्याचबरोबर शुभम गिरी मुंबई पालघर मुंबईचे प्लेयर आहेत. चंदन तिवारी मुंबई पालघरचे प्लेयर आहेत. दिवा स्टेशन, त्याचबरोबर भूषण कांबळे मुंबई प्लेयर आहेत टिटवाळ्याचे. वैभव सकपाळ मुंबई प्लेयर आहेत खोपोलीचे. आणि प्रज्योत सकपाळ कल्याणचे आहेत, जे टीमचे कोच आहेत. आता इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत या दोन्ही टीम. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला, खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस इथे जिंकलाय रवींद्र संते यांच्या टीमने, म्हणजेच मुंबई फायटरने. मुंबई फायटरने तो टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय रवींद्र संते यांनी घेतलाय नेक्स्ट मॅच मध्ये. तोही सामना पाहायला विसरू नका. चांगला होईल, चांगला रंगेल. त्यांचं क्रिकेट पाहणं हे आपलं भाग्य आहे. परत एक वेळा फुल टॉसने सुरुवात, फक्त दिशा दिली. अंपायरचा सिग्नल नो बॉल +1. 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 72. काही करायलाच ठेवलेलं नाहीये गोलंदाजांनी, त्याच्यामुळे निराश आहे मंगेश. बाकीचे सर्व खेळाडू खांदे झुकलेले आहेत. अगदी दिसतंय
मैदानाच्या आतमध्ये जर त्यांची बॉडी लँग्वेज तुम्ही पाहिली तर ती दिसते, कारण गोलंदाजाने इथे हाराकिरी केली. सुमित तवटे पहिल्याच ओव्हरमध्ये 32, सिराजने 16, त्याच्यानंतर 12, नंतर 9. कुठेतरी सोहेलने कमबॅक केलं होतं, परंतु त्यांनी आता नो बॉल टाकलाय. धावा झालेल्या आहेत 72. आता धावा करायच्या आहेत फक्त 5. कृष्णा पवार स्ट्रायकिंग एंडला. परत एक वेळा तेच दृश्य. आता करणार तर करणार काय, असे सातत्याने बीमर तुम्ही टाकत राहाल, शरीरभेदी मारा करत राहाल, तर मग पंच देखील सांगतील आता तुमची बॉलिंग देखील थांबवली जाईल. तुम्ही शरीरभेदी मारा करू शकत नाही, कारण हा बॉल लागलाय चेहऱ्याला मागे जाऊन. की अंपायर काय वॉर्निंग देत आहेत पाहूया. कॅप तर काढली आहे, ती परिधान देखील केली आहे, म्हणजेच थांबवली आहे गोलंदाजी. कारण शरीरभेदी मारा जर करत असाल तर मग तो अधिकार आहे पंचांना बॉलिंग थांबवण्याचा, आणि तेच पंचांनी केलंय. मागून जाऊन चेहऱ्यावर मागे लागलाय तो बॉल आणि थोडीशी दुखापत जाणवते. सध्या आपल्याला राजेश पाटील पाहायला मिळतात, हेमंत मात्रे देखील आहेत. खूप महत्वाची कामं आणि ती धुरा या स्पर्धेची त्यांच्याही खांद्यावर आहे. दिनेश पाटील तिथे आहेत, मनोहर पाटील तिथे आहेत. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. संतोष बेडेकर देखील तिथे आहेत. हा बॉल परत एक वेळा ऑफ ब्रेकचा अंदाज होता, आतमध्ये आणण्याचा प्रयत्न. फ्री हिट कंटिन्यू आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 74. धावा झालेल्या आहेत. 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. सामना पूर्णपणे खुला झालाय. परत एक वेळा हलक्या हाताने बरोबर दिशा दिली. फ्लिक करत असताना डीप मध्ये फिल्डर येतात स्क्वेअर लेग रिजन मध्ये. मिड विकेट वरून धावत 1 धाव मिळते कृष्णाच्या खात्यात. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 75. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 5वं षटक सध्या सुरू आहे. नेक्स्ट मॅच. 2 संघ तयार आहेत. मुंबई फायटर, मुंबई वॉरियर. टॉस जिंकलाय फायटरने, म्हणजेच रवींद्र संते या कर्णधाराने. विक्रांत केनीच्या विरुद्ध स्ट्रेट मारलाय, फटका हवेत आहे. बॉल जाईल क्लिअर करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 टप्पा घेत मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरने चौकाराने हा सामना फिनिश, आणि हा सामना इथे जिंकलाय केपीसी विक्रांत केने प्रतिष्ठानने. अभिनंदन, पहिला सामना तुम्ही जिंकलाय. आणि जसा आता हा सामना तुमच्या समोर येईल, प्रेक्षणीय सामना, त्याच्यानंतर मिड इनिंग मध्ये म्हणजे पहिलं सत्र संपल्यानंतर कॅप्टननी टॉस साठी उपस्थित राहायचंय. अजित मोहिते लक्षात घ्या. चला तर 46 धावांची खेळी दिनू कांबळेने या मॅच मध्ये साकारली. षटकार मारत असताना, तो चांगला चौकार मारत असताना 46 धावांची खेळी त्याने साकारली. शेवटच्या बॉलवर तो चौकार आला आणि हा सामना इथे जिंकलेला आहे केपीसी इनामपुरी या टीमने. अभिनंदन दिनू कांबळे. या मॅचचा हिरो देखील तोच ठरला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल दिनू कांबळेला.